अध्याय 3. विचारसूत्र 1. विश्वात कोणतीही वस्तू भौतिक रूपात निर्माण होण्याआधी प्रथम तिची निर्मिती वैचारिक स्तरावर होते. तर चला सुरू करूया. जगात 2 प्रकारचे लोक असतात. पहिल्या प्रकारचे लोक स्वतःच्या जीवनाचे मालक असतात, तर दुसऱ्या प्रकारच्या लोकांचे मालक जीवन असतं. आता दोन्हीत फरक काय? तर या दोघांमधील फरक जाणून घेण्यासाठी जर रोज वर्तमानपत्र वाचलं, आपल्या शेजाऱ्यांचं बोलणं ऐकलं, डोळे कान सतत उघडे ठेवले, तर तुम्हाला काय दिसेल? सगळ्याच प्रकारचे लोक दृष्टीस पडतील, पण त्यांच्यात एक मोठा फरक जाणवेल. यात काही जण आनंदी आणि यशस्वी असतील, तर काही नसतील. काही विकसित असतील, तर काही अविकसित. विकसित लोकांच्या बाबतीत त्यांना काहीतरी विशेष नियम किंवा शक्तीविषयी ज्ञान असतं, असं आपल्याला जाणवेल. या उलट काही लोक असं जीवन जगत असतात जणू प्रत्येक क्षण, दिवसाचे 24 तास त्यांच्यासाठी शिक्षाच आहे. तुम्ही कोणत्या प्रकारात मोडता? जगात 3ऱ्या प्रकारचेही लोक असतात, जे पूर्णपणे दुःखी तर नसतात, पण संपूर्णतः सुखीही नसतात. नेहमी कोणतं ना कोणतं छोटं मोठं दुखणं, आजार त्यांना सतावत नेहमी असतं. याचं कारण म्हणजे असा एक रचनात्मक नियम आहे, ज्यामुळे लोकांमध्ये हा फरक आणि ही तफावत जाणवते. तर हा रचनात्मक नियम काय सांगतो? कुठलीही वस्तू निर्माण होण्याआधी प्रथम ती वैचारिक स्तरावर निर्माण होते. हे आपण आणखी चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. तर आपण आपल्या मनरूपी नदीत राहतो, म्हणजे ही नदी आपल्या सभोवताली वाहत असते. आपण आपल्या नावेत बसून या नदीत विहार करत असतो. असे करताना आपले विचार या नदीत पडतात. जसे आपले विचार या नदीत पडताच ते लगेच वास्तवात बदलतात, कारण या मनरूपी नदीचं काम आहे विचारांना वास्तवात बदलणं. जे विचार आपण करतो, मग ते सकारात्मक असो किंवा नकारात्मक, तशाच गोष्टी आपल्या जीवनात प्रकट होत असतात, कारण या नदीची शक्ती असीम असते. आता हे वास्तव उदाहरण आपण सखोलतेनं समजून घेतलं तर आपल्याला सकारात्मक विचारांचं महत्त्व लक्षात येईल. आपल्या मनाच्या शक्ती असीम आहेत, परंतु एक गोष्ट मात्र नेहमी ध्यानात ठेवायला हवी की मनात एखादा नकारात्मक विचार वारंवार येत असेल तर तो देखील वास्तवात बदलू शकतो. म्हणून आपल्या मनाला प्रशिक्षित करायला हवं, जेणेकरून त्याने सदैव सकारात्मकच विचार बाळगावेत. असं केल्याने आपले जीवन सुखी आणि आनंदी तर नक्कीच होईल. विचारशक्तीचं आणखी एक उदाहरण फ्रान्समधील एका प्रयोगाद्वारे आपण समजून घेऊया. तर फ्रान्समध्ये झालं काय? फ्रान्समध्ये एका कैद्याला फाशीची शिक्षा देण्यात आली. ही बातमी ऐकून बाह्य मन आणि अंतर्मनावर प्रयोग करणाऱ्या काही डॉक्टरांनी त्या कैद्याला आपल्या वैज्ञानिक प्रयोगाने मारण्याची कोर्टाकडून परवानगी मिळवली. कैद्याला एका पलंगावर झोपवून त्याला त्याचा मृत्यू कसा होणार हे सांगण्यात आलं. आम्ही हळूहळू तुझ्या शरीरातील सर्व रक्त काढणार आहोत. शरीरातून 1 बाटली रक्त काढून झाल्यानंतर तुला दरदरून घाम येईल. 2री बाटली काढल्यानंतर तुला अशक्तपणा वाटेल आणि 3री बाटली काढल्यानंतर डोळ्यांसमोर अंधारे येईल. 4थी बाटली काढल्यानंतर तुझी इंद्रिय काम करणं बंद करतील. मग तू बेशुद्ध पडशील आणि त्यानंतर हळूहळू तुझा मृत्यू होईल. अशा प्रकारे त्या कैद्याला शरीरातून 1 बाटली रक्त काढलं जात आहे असा विश्वास दिला गेला. त्यानंतर त्याला अगदी तीच लक्षणं जाणवायला लागली जी त्याला सांगितली होती. शेवटी तशा अवस्थेतच त्या माणसाचा मृत्यू झाला. वरील उदाहरण ऐकून तुम्हाला वाटेल यात आश्चर्य ते काय? एखाद्या माणसाच्या शरीरातून रक्त काढलं तर तो मरणारच, पण प्रत्यक्षात त्या कैद्याच्या शरीरातून फक्त 1च बाटली रक्त काढण्यात आलं होतं. नंतर त्याच्या नकळत त्याचं रक्त घेणं थांबवून 2रंच रंगीत पाणी पाईपमधून त्या कैद्यासमोर सोडलं जात होतं. पण त्या कैद्याच्या मनात विचार येत होता, हे माझं रक्त आहे आणि आता माझा मृत्यू अटळ आहे. या सततच्या विचारांनी त्याचा खरोखरच मृत्यू झाला. मानसशास्त्रांनी विचाराच्या शक्तीवर आजवर अनेक प्रयोग केले आहेत. उदाहरणार्थ, एका माणसाला सूचना देऊन मनाच्या खोल अवस्थेत नेऊन त्याला सांगितलं, तुझ्या हातावर आता मी गरम सळई ठेवणार आहोत.
खरं तर त्याच्या हातावर नॉर्मल अशी थंडच सळई ठेवण्यात आली होती, पण आश्चर्य म्हणजे त्या माणसाच्या हातावर चक्क फोड आला. तसं पाहिलं तर ती सळई अजिबात गरम नव्हती, परंतु केवळ विचारांमुळे त्याच्या हातावर भाजल्यासारखा फोड आला. या प्रयोगाद्वारे विचारामुळे एखाद्याच्या हातावर असा फोड येऊ शकतो हे वैज्ञानिकांनी सिद्ध करून दाखवलं. एवढंच नव्हे तर विचाराने मृत्यूही ओढवू शकतो हे देखील सिद्ध करून दाखवलं. अशाच प्रकारे त्या माणसाला पुन्हा त्याच अवस्थेत नेऊन सूचना देऊन पूर्ववत केलं गेलं. नियमांचं हे सूत्र कसं काम करतं, त्याचप्रमाणे आपलं मन कशा प्रकारे कार्य करत असतं हे आपण समजून घेऊया. आपल्या आत कितीतरी मने आहेत, म्हणजे हे फक्त समजण्यासाठी आपण मानूया. एक चेतन मन, कॉन्शियस माइंड, अर्धचेतन मन, सबकॉन्शियस माइंड, तिसरं अचेतन, अनकॉन्शियस माइंड, आणि चौथं आहे अतिचेतन मन, सुपर कॉन्शियस माइंड. या सगळ्या मनांना जर 2 भागांमध्ये विभाजित करायचं असेल तर ते असतील बाह्यमन व अंतर्मन. आता बाह्यमनात आणि अंतर्मनात काय फरक आहे, तर यामध्ये फरक तोच आहे जो हवा आणि वादळामध्ये आहे. बहिर्मनाचं कार्य दिसून येतं, तसं अंतर्मनाचं दिसून येत नाही. अंतर्मन शांतपणे आपलं कार्य करत असतं, तर बाह्य मन विचार आणि भावना अनुभवतं, अनुमान लावतं, कथा रचतं आणि अशांत राहतं. या सगळ्या गोष्टी आपण एका उदाहरणाने समजून घेऊया. पाण्यावर तरंगणारं जहाज तुम्ही पाहिलं असेलच. त्या जहाजाचं पूर्ण नियंत्रण जहाजाच्या तळाशी असलेल्या नियंत्रण कक्षातून होत असतं. जहाजाच्या चालकाला समोरचा रस्ता दिसत नाही, पण वर उभ्या असलेल्या कॅप्टनद्वारे येणाऱ्या सूचनांचं तो तंतोतंत पालन करतो. जहाजाचा कॅप्टन जर म्हणाला जहाज डाव्या बाजूला वळवा किंवा समोर चला, तर खाली बसलेला चालक त्याच्या सूचनांनुसार ते जहाज घेऊन जातो. कॅप्टनची एक छोटीशी चुकीची सूचनाही जहाज बुडवू शकते. अगदी याचप्रमाणे आपल्या शरीररूपी जहाजाचं कॅप्टन आहे आपलं मन, आपलं चेतन मन, आणि खाली चालक आहे आपलं अंतर्मन. चेतन मनाने दिलेल्या सूचनेनुसार आपलं अंतर्मन कार्यरत असतं आणि शरीराचं पूर्ण नियंत्रण या अंतर्मनाकडे असतं. अंतर्मनाला मी आजारी पडू शकतो, मी गरीब होऊ शकतो, मी नापास होऊ शकतो, अशा चुकीच्या सूचना मिळताच भविष्यात त्या माणसाबाबत तशाच नकारात्मक घटना होण्याची दाट शक्यता असते. म्हणून आपण आपल्या अंतर्मनाला विचारांच्या माध्यमातून चुकीच्या सूचना तर देत नाही ना, यासाठी सतत जागरूक राहायला हवं. मन, शरीर आणि बुद्धी यांचा एकमेकांशी सखोल संबंध असतो. माणसाच्या मनात येणाऱ्या प्रत्येक सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या विचारांचा प्रभाव त्याच्या शारीरिक स्वास्थ्यावर पडत असतो. विचारांमध्ये इतकी प्रचंड शक्ती असते की एखाद्याने जर एक विचार 1 मिनिटापर्यंत पकडून ठेवण्याचा अभ्यास केला तर त्याच्या जीवनात चमत्कार व्हायला सुरुवात होते. सुरुवातीला तुम्हाला हे अशक्य वाटेल, पण ही गोष्ट योग्य प्रकारे समजल्यानंतर तुमचे विचार आणि विश्वास यांच्यात मोठं परिवर्तन घडेल. मग सगळं काही शक्य आहे असाच विश्वास तुमच्यामध्ये जागृत होईल. लोणचं, चिंच यांबद्दल विचार जरी केला तरी तोंडाला पाणी सुटतं, होय की नाही? हे एक आश्चर्यच आहे. या शतकातला सर्वोच्च मनोवैज्ञानिक शोध असा आहे की आपलं अंतर्मन बघू शकत नाही, पण आपण त्याला जी दृश्य दाखवतो ती ते खरी मानतं. मग ती खरी असोत वा काल्पनिक, ते दृश्य सत्य मानून ज्याची कल्पना तुम्ही करता तशीच स्थिती शरीरामध्ये ते निर्माण करतं. आपल्या विचारानुसार आपली शारीरिक अवस्था तर बदलतेच, त्याचबरोबर विचारांवर आधारित असलेल्या सर्व गोष्टी जीवनात प्रकट होऊ लागतात. या अध्यायात दिलेल्या उदाहरणातून सकारात्मक विचारांच्या शक्तीने एखाद्याला जीवनदान मिळू शकतं, तर तेच विचार नकारात्मक विचारात परिवर्तित झाले तर कुणाचा मृत्यूही होऊ शकतो.